आजकाल रुद्राक्षाची माळ अनेक जण सहजपणे गळ्यात घालतात। ती एक स्टाईल किंवा धार्मिक ओळख म्हणून वापरली जाते। पण रुद्राक्ष ही एक अत्यंत शक्तिशाली गोष्ट आहे आणि तिचा योग्य प्रकारे वापर केला नाही तर लाभाऐवजी अपाय होऊ शकतो। रुद्राक्षाच्या माळेची ताकद काय आहे, कोणता रुद्राक्ष कोणासाठी योग्य आहे, कोणती माळ केवळ जपासाठी वापरावी आणि कोणती सतत गळ्यात घालावी हे फार कमी लोकांना माहीत असते। त्यामुळे अज्ञानातून आणि अयोग्य वापरामुळे अनेकदा नकारात्मक परिणामही होतात। उदाहरणार्थ, जपासाठी वापरण्यात येणारी रुद्राक्ष माळ तीच सतत गळ्यात घालणे योग्य नसते। अशा माळा फक्त पवित्र जपासाठी वापराव्यात, अन्यथा त्याचा उलट परिणाम होतो। तसंच रुद्राक्षाची माळ वापरताना ती घडवलेली कशी आहे, किती मुखी रुद्राक्ष आहे, त्याचा हेतू काय आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे। कारण प्रत्येक रुद्राक्ष वेगळ्या शक्ती आणि फायद्यासाठी ओळखला जातो। म्हणूनच आपण रुद्राक्ष माळा घालतो तेव्हा केवळ देवभोळेपणाच्या भावनेनेही नाही, तर योग्य माहिती आणि श्रद्धा यांचा समतोल साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे। चला तर मग याची संपूर्ण माहिती समजून घेऊया। रुद्राक्ष म्हणजे काय? रुद्राक्ष म्हणजे भगवान शिव आणि अक्ष म्हणजे अश्रू। पौराणिक कथेनुसार भगवान शंकराच्या तपश्चर्येनंतर त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू पडले त्यापासूनच रुद्राक्षाची उत्पत्ती झाली। म्हणूनच रुद्राक्ष ही माळ अत्यंत पवित्र आणि शिवाशी थेट जोडलेली मानली जाते। रुद्राक्ष माळ कशासाठी वापरतात? रुद्राक्ष माळ मुख्यतः जपासाठी वापरली जाते, विशेषतः शिवजपासाठी। ओम नमः शिवाय, महामृत्युंजय मंत्र किंवा शिव पंचाक्षरी मंत्र यांसारख्या मंत्रांचा जप करताना रुद्राक्ष माळ वापरल्यास मानसिक शांती, एकाग्रता आणि आध्यात्मिक उन्नती मिळते। रुद्राक्ष माळ कोणत्या देवतेच्या जपासाठी वापरावी? तर रुद्राक्ष माळ ही प्रत्येकच देवतेच्या जपासाठी वापरली जात नाही। रुद्राक्ष माळ ही फक्त शिवमंत्र जपासाठी वापरणं योग्य ठरतं। इतर देवतांसाठी जसं की विष्णू, देवी, गणपती यांच्यासाठी तुलसी, चंदन किंवा क्रिस्टल माळा वापरणं योग्य मानलं जातं। रुद्राक्ष कोण वापरू शकतो? रुद्राक्ष पुरुष, स्त्रिया, विद्यार्थी, साधक सर्वजण वापरू शकतात। परंतु मासिक पाळीच्या काळात, अंत्यसंस्काराच्या वेळी किंवा अपवित्र अवस्थेत रुद्राक्ष माळ वापरू नये। रुद्राक्ष माळ वापरताना बऱ्याच चुका होतात। काही गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे। रुद्राक्ष माळ फक्त जपासाठीच वापरावी, ती दागिन्यासारखी वापरणं चुकीचं आहे। फक्त शोभेसाठी गळ्यात घालणं हे रुद्राक्षाच्या पवित्रतेचा अपमान ठरतो। त्यामुळे ती फक्त शुद्ध मनाने, पवित्र अवस्थेत आणि नियम पाळून वापरणं आवश्यक आहे। रुद्राक्ष वापरण्याचे काही नियम आहेत, जसे की रोज आंघोळीनंतर स्वच्छ अवस्थेत माळ घालावी। माळ उजव्या हाताने मध्यम आणि अनामिकेच्या मध्ये धरूनच जप करावा। झोपताना बाथरूममध्ये किंवा अंत्यसंस्काराला माळ घालू नये। माळ इतरांना देऊ नये, ती आपली वैयक्तिक ऊर्जा असते। रुद्राक्ष माळ नेहमी स्वच्छ ठेवावी, साबण, डिटर्जंट यांपासून दूर ठेवावी। रुद्राक्ष माळा वेगवेगळ्या मुखी म्हणजेच रेषांमध्ये उपलब्ध असतात। त्यांचे प्रभाव देखील वेगवेगळे असतात। जास्तीत जास्त लोकांसाठी पंचमुखी रुद्राक्ष ही माळ योग्य मानली जाते। रुद्राक्ष वापरल्याचे अनेक फायदे आहेत, जसे की मनाची एकाग्रता वाढते, चिंतन व ध्यानात सुधारणा होते, नकारात्मक ऊर्जा दूर होते, मानसिक शांती मिळते, आध्यात्मिक प्रगती होते, शरीरामधील ऊर्जा संतुलित राहते। रुद्राक्ष वापरल्याचे जसे फायदे होतात तसे नियम मोडल्यास होणारे दुष्परिणाम देखील आहेत। जर नियम पाळले नाहीत तर रुद्राक्ष उलट परिणामही करू शकतो, जसे की मनाची अस्थिरता, बेचैनी, जपात अडथळे, ऊर्जेचा नाश, आध्यात्मिक अडथळे। म्हणून रुद्राक्ष माळ वापरण्यापूर्वी योग्य माहिती आणि पवित्रता पाळणे आवश्यक आहे। तुम्ही रुद्राक्ष वापरत असाल तर हे नियम लक्षात ठेवा। या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती फक्त सामान्य ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे। तुम्ही या माहितीचा वापर वैयक्तिक निर्णय घेण्यासाठी करत असताना कृपया आपल्या गुरुजींचा किंवा धर्माचार्यांचा सल्ला जरूर घ्यावा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। पुन्हा भेटू एक नवीन श्रद्धा व शास्त्र यांच्या संगमावर आधारित विषयासह। तोपर्यंत हर हर महादेव।